ताई आपल्याला मिळू शकते का? काही आश्वासन दिले आपल्याला? तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर ठेवा. ताई पण उद्धव ठाकरेंचा दौरा एकीकडे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सुरू असताना आता ऑपरेशन टायगर आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला नेता बाहेर पडणं म्हणजे नेमकं काय? की संपूर्ण महाराष्ट्र आमचं आहे आणि आम्ही महाराष्ट्राचे आहोत. त्यामुळे एकेका व्यक्तीच्यासाठी करणं ते जसं महत्त्वाचं आहे, पण तेवढंच तो हेतू नाही आहे. त्यांच्यासारखं सचिन भाऊंचं कार्य हे महाराष्ट्रभर सगळ्यांना सुपरिचित आहे. ते एका अर्थाने अनेक घटकांचे आधारस्तंभ आहेत. प्रकल्पग्रस्त असतील किंवा मावळातले कामगार असतील त्यांच्यासाठी ते सातत्याने काम करत असतात. आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचे कष्ट त्या ठिकाणी राहून वाया घालवण्यापेक्षा स्वतः शिंदेसाहेब 24x7x365 या पद्धतीने जे काम करतात त्या कामाच्या मध्ये त्यांच्या उपसभापती म्हणून सचिन भाऊंवर जबाबदारी टाकली असेल तर त्याचा पक्षाला आणि आम्हाला सगळ्यांना फायदाच होणार. परंतु आता पुन्हा एकदा गद्दार या शब्दाची व्याख्या जी आहे ती आता पुन्हा रचली जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर गद्दार मला असं वाटतंय की या सगळ्यांनी स्वतःचं मनस्वास्थ्य सांभाळावं जेणेकरून तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सारखं घाण पसरवण्याचं काम त्यांनी करू नये. वैचारिक मतभेद जे आहेत ते वैचारिक मतभेद म्हणून स्वीकारण्याची परिपक्वता त्यांनी दाखवली तर एखादेच लोकांना त्यांचं काय म्हणणं आहे ते नीट समजेल. तरी उद्धव ठाकरेंनी स्वतः आता स्वीकारलं पाहिजे की एकनाथ शिंदे खरं पक्षाचे नेते झालेले आहेत हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे का? आता मला आता असं आहे ना की एवढ्या मोठ्या नेत्यांनी काय करायचं याच्यावरती निर्णय देण्याएवढी मी मोठी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतः शिंदेसाहेबांनी जो मार्ग निवडलेला आहे हिंदुत्वाचा राष्ट्रीयत्वाचा त्याच्यावरती आम्ही चाललोय. बाकीच्या लोकांनी काय करायचं ते ठरवलं. काही काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या ज्या पद्धतीने म्हणजे स्तुती केली की देवेंद्र फडणवीस जर मुख्य पंतप्रधान होत असतील तर आमचा पाठिंबाच आहे. त्याच हेतू म्हणजे ते जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर ही स्टेप जी आहे ती एकनाथ शिंदेकडनं होते. मला काय वाटतं की हे जे सगळं तुम्ही त्यांनी बोलल्यावर आम्ही काय बोलायचं, मला काही त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यात इंटरेस्ट नाही आहे, रस नाही आहे. आम्ही ज्या मार्गाने चाललेलो आहे तो मार्ग आमचा जो आहे तो भगव्या ध्वजाला समोर ठेवून चाललेला आहे. कोणाला काय बोलायचं ते बोलायला मोकळे. शॉर्ट रिएक्शन हिंदी में कि